तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करावं माझी न्यू शॉपिंग। मी आता फाउंटन पण चालू ठेवते कारण की समर चालू झालेला आहे। आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल कदाचित, जर बघितला नसेल तर नक्की बघा कारण की आम्ही गेलो होतो लेगोलँडला आणि ते सुद्धा आमच्याकडे गेस्ट आलेले आहेत तर त्यांना सोबत घेऊन आम्ही लेगोलँडमध्ये गेलो होतो। ऍक्च्युली त्यांच्या निमित्ताने आमचं लेगोलँड बघणं झालं कारण की एवढे वर्ष इथे राहून सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की अजूनही आम्ही एक्सप्लोअर केलेल्या नाहीयेत, म्हणजे हळूहळू करतोय। तर त्यापैकी एक होतं लेगोलँड आणि मुलांना तर जायचंच होतं, पण मी थोडीशी वाट बघत होते की कधी थोडी मुलं मोठी होतील, त्यांना सगळं समजायला लागेल आणि मग त्यावेळेस आपण लेगोलँडला जाऊ। तर आता मग त्याला मुहूर्त लागला ह्यांच्या निमित्ताने, म्हणजे माझा भाऊ वहिनी आलेले आहेत। तर खूप जणांना कन्फ्युजन होईल कदाचित कारण की सुश्रुतला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलाच आहे, तो माझा सख्खा भाऊ आहे आणि आता जो आलेला आहे तो माझा कझिन ब्रदर आहे आणि त्याची वाईफ आणि त्याची 2 मुलं असे सगळेजण आलेले आहेत आमच्याकडे काही दिवसांसाठी। तर त्यांच्यासोबत आम्ही गेलो होतो। सो खूप मजा केली सगळ्यांनी आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांनी तर कमेंट सुद्धा करून सांगितलं की व्हिडिओ खूप छान आहे आणि असं खूप जणांनी ही कमेंट केलेली आय रिमेंबर की असं वाटतंय की आम्हीच तुझ्याबरोबर फिरतो आहोत तिकडे। सो दॅट इज द बेस्ट कमेंट कारण की जेव्हा आपण आपला एक्सपिरियन्स कॅमेरा थ्रू म्हणजे व्हिडिओ थ्रू जेव्हा समोरच्याला पाहणाऱ्याला देऊ शकतो ना, तर त्यावेळेस ऍक्च्युअली तो व्हिडिओ सक्सेसफुल झाला असं मी म्हणेन कारण की त्याच्यातून तुम्ही समोरच्याला पण थोडासा आनंद दिलेला असतो। सो असं छान वाटतं। बट एनिवेज आता तुम्ही विचार करत असाल की घरामध्ये कोणीच कसं नाहीये, तर आज वीकडे आहे आणि चेतन गेलेले आहेत ऑफिसला, सिया शौर्य गेलेले आहेत स्कूलला आणि माझा भाऊ वहिनी आणि त्यांची मुलं गेलेले आहेत सॅनडिएगो बघायला। म्हणजे रोज त्यांचा काही ना काही प्लॅन चालूच आहे। पहिल्या दिवशी जेव्हा ते आले होते तेव्हा आम्ही जनरल थोडासा आराम केला कारण की जेटलॅग असतो मुलांना आणि तो पटकन जात नाही, मुलांचं शेड्यूल थोडंसं डिफरंट असतं। तर त्याच्यासाठी म्हणून पहिला 1-2 दिवस आम्ही काहीच केलं नाही आणि त्याच वेळेस मला व्हिडिओ पण एडिट करायला जमलं नाही किंवा फिल्म करायला जमलं नाही। तर 1-2 दिवस व्हिडिओ सुद्धा आले नव्हते आणि मग त्यानंतर आता मी व्हिडिओ पोस्ट केला होता मागचा। तर त्यामुळे मग पहिले 2 दिवस तसे गेले, त्यानंतर आम्ही गेलो लेगोलँडला कारण की त्यावेळेस ऑफिसला वगैरे सुट्टी होती। सो आम्ही त्यांना जॉईन केलं होतं, पण आता वीकडे चालू झालेला आहे आणि मुलांची तर शाळा वगैरे, तर मग सुट्टी नाही, शाळा बुडवता येणार नाही कारण की मुलांची शाळा ऑफिस या सगळ्या गोष्टींना फर्स्ट प्रायोरिटी आहे। शाळा चुकून इकडं तिकडं फिरणं ते मला पटत नाही पर्सनली। 1-2 दिवस अशी शाळा बुडली वगैरे तर दॅट इज ओके, पण मोर दॅन दॅट मी अवॉइड करते। पर्सनल चॉईस आहे प्रत्येकाचं पॅरेंटिंग डिफरंट असतं। बट येस, सो दॅट इज द रिझन। त्यामुळे आता आमची मुलं तर स्कूलमध्ये आहेत, सो ते म्हणले की ठीक आहे मग आम्ही आमचं फिरून येतो। सो आज ते गेलेले आहेत सी वर्ल्ड बघायला आणि तसं सुद्धा आम्ही ह्याच्या आधी सी वर्ल्डला जाऊन आलेलो आहोत। सो असं काय म्हणजे बघितलेलंच आहे, पण ऑब्व्हियसली जेव्हा तुमच्यासोबत फ्रेंड्स असतात, फॅमिली असते, तर त्यावेळेस जी मजा असते ती खूप वेगळी असते। आय अग्री, बट दीज आर द रिझन्स की वी डिडंट जॉईन देम। तर मी म्हणलं की मुलं घरात नाहीयेत तर संधीचा फायदा घेऊया आता आणि सगळं घर जरासं आवरून ठेवूया आणि ऑल्सो क्लिनिंग कारण की 4 छोटी मुलं आहेत तर मुलांचं चालूच असतं पसारा करणं, खेळणं, त्यानंतर काही गोष्टी सांडणं वगैरे। तर म्हणलं की थोडंसं क्लिनिंग पण करून घेते आणि घर पण आवरते। तर सकाळपासून माझं तेच चालू आहे। आणि लंचचं विचाराल तर काल आम्ही केली होती पावभाजी आणि पावभाजी भरपूर केली होती, तर शिल्लक आहे पावभाजी, तर आज मी तीच पावभाजी खाणार आहे लंचसाठी। आणि कारण की चेतनचं आज ऑफिसमध्ये लंच होतं आणि माझे भाऊ बहिणी वगैरे त्यांनी सुद्धा बाहेर रेस्टॉरंटमध्ये ते म्हणजे जिथे गेलेले आहेत सी वर्ल्डमध्ये तिथेच तुम्ही एक रेस्टॉरंट म्हणजे भरपूर रेस्टॉरंट आहेत तर तुम्ही तिथे बुक करू शकता आणि सी वर्ल्ड मधले शोज बघत बघत तुम्ही लंच करू शकता। तर तो असा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे। तर त्यांना ते करायचं होतं, सो ते म्हणले की आम्ही पण तिकडेच लंच करू।
सो मी एकटीच आहे आणि मी आता खाऊन घेईन थोड्या वेळामध्ये. अजून तर काय भूक लागलेली नाहीये. बागेचं माझं एवढं काम पेंडिंग आहे ऑनेस्टली, आणि दिस इज अ सीझन. तर आत्ताच ही सगळी कामं पटापट करायला पाहिजेत. आय एम ट्राईंग माय बेस्ट. सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आणि बॅलन्स करणं इट्स लिटल डिफिकल्ट, कारण की माझं काम पण आहे, मी तुमच्याशी शेअर केलंच होतं. त्याचमुळं मी आठवड्यातनं 3 दिवस व्हिडिओ आता म्हणजे पोस्ट करते. ह्याच्या आधी मी आठवड्यातनं 5 दिवस व्हिडिओ पोस्ट करायचे, आता 3 व्हिडिओ असं चालू आहे. बट आय एम ट्राईंग माय बेस्ट. व्हिडिओ बनवणं, फिल्मिंग करणं, एडिटिंग करणं मोस्टली माझं म्हणजे पॅशन आहे. मला ते खूप आवडतं. सो मी ते कधीच स्टॉप करणार नाही. बट येस, मध्ये मध्ये थोडा थोडा डिले होतोय, पण आय एम ट्राईंग माय बेस्ट. चालू आहे, आय एम वर्किंग ऑन इट. चला आता मी थोडंसं ना हॉलमध्ये मला व्हॅक्यूम करायचं आहे, कारण की कार्पेट वगैरे या सगळ्या गोष्टी थोड्याशा क्लीन करून घ्यायच्या आहेत. सगळीकडे व्हॅक्यूम करून झालेलं आहे आणि आता मॉप करतेय. तर हे मी तुम्हाला आधी दाखवलेलंच आहे. कॉस्कोतून मी ते स्वीफरचे यूज अँड थ्रो वाले आणते आणि त्याच्याने सगळीकडे पटापट मॉप फिरवते. माझ्याकडे इलेक्ट्रिक मॉप आहे, पण मग त्याला जरासा वेळ लागतो. वेळ म्हणण्यापेक्षा ते गराजमधनं सगळं घेऊन या आणि त्याच्यानंतर ते मॉप फिरवा आणि परत ते सगळे इक्विपमेंट्स जे आहेत ते वॉश करून ठेवा. सो डीप क्लिनिंग साठी वगैरे ते एकदम उपयोगी पडतं, पण डेली यूज साठी कसं आहे की हेच चांगलं आहे. आणि ह्याच्याने एक्सरसाइज पण होतो. इलेक्ट्रिकने एक्सरसाइज होत नाही, सगळं काम मशीनच करतं. सो मला बेसिकली हे आवडतं. चला आता पटापट सगळीकडे मॉप फिरवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. सगळं क्लीन करून झालं आणि आता थोडं दमायला झालं. मला लंच करायचंय. माझं अजून लंच राहिलंय, पण मला काही इच्छाच होत नाहीये लंच करायची. भूकच नाही लागलेली. सो म्हटलं की राहू दे, थोड्या वेळाने जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवेन. तसं तर आता लंचची वेळ ऑलरेडी होऊन गेलेली आहे, बट ठीकच आहे. सो तहान लागते खूप जास्त आजकाल, कारण की गरमी एवढी झालेली आहे, ऊन वाढलेलं आहे. तर त्यामुळं रोज काही ना काही प्रकार चालू आहेत. सरबत, लिंबू सरबत, त्याच्यानंतर ताक, लस्सी, या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि पाणी तर आहेच. मला परवा एकदा आठवण आलेली, घरात कोकम नाहीये. कोकमचं म्हणजे सिरप असतं ना, ते कोकमचं आगळ असतं, तर ते नाहीये घरात. भरपूर वर्ष झाले मला कोकमचं सरबत पिऊन. तर आता बघू, जेव्हा केव्हा भारतातून कोणी येईल तर तेव्हा आणायला सांगेन. आता तरी सध्या तरी इथं काही मिळत नाहीये. इंडियन स्टोअरमध्ये पण मी एकदा चेक केलेलं, पण नव्हतंच मिळालं. काल ना ऍक्च्युली एक पार्सल आलेलं आहे, कारण की मी माझ्यासाठी एक गोष्ट ऑर्डर केलेली. तर म्हटलं की तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करावं माझी न्यू शॉपिंग. तशी तर माझी शॉपिंग मागच्या वेळेस जेव्हा शॉपिंग केलेली, तर आम्ही हँडबॅग घ्यायला गेलो होतो तिकडे मॉलमध्ये, आणि त्याच्याबद्दलचा पण मी व्लॉग केलाच होता. लक्झरी हँडबॅग घेतली होती. त्याच्यानंतर फारसं काही शॉपिंग अशी सच केलीच नव्हती. तर परवा एक चांगली डील दिसली मला ऑनलाईन. आजकाल ऑनलाईन असल्या कारणाने ना एखादी गोष्ट आवडली आणि जर का चांगली डील असेल, 1 क्लिक अँड इट कम्स टू युअर होम, तर ते डेंजरस पण आहे, बट तेवढंच कन्व्हिनियंट सुद्धा आहे. सो मी ऑर्डर केलेले आहेत न्यू शूज.
सँडल्स आहेत म्हणजे, आणि हे आहेत मेडन गर्लचे. माझ्याकडे ऑलरेडी ह्याच्या आधी एक मेडन गर्लचे शूज आहेत, तर ते छान निघालेले त्याची क्वालिटी वगैरे. सो यावेळेस मग म्हटलं की परत याच ब्रँडचे ऑर्डर करू. मेसीजवरनं घेतलेले आहेत हे मी, बिल पण आहे मेसीजचं. तर असे आहेत माझे शूज. दाखवते, शूजच येते माझ्या तोंडात सारखं, सँडल्स. सो हे वाले मी ऑर्डर केलेले आहेत पिंक कलरचे. छान दिसतात खूप, स्पेशली जी आपली म्हणजे जीन्स किंवा पॅन्ट्स असतात, बेल बॉटम पॅन्ट्स वगैरे जे असतात ना, त्याच्यावरती खूप छान दिसतं. ऑफिसला घालण्यासाठी पण खूप छान आहे हे ॲक्च्युली. सो म्हणून मग हे वाला ऑर्डर केलेलं आहे. खूपच छान आहे आणि हील पण ह्याची एकदम छोटी आहे. ह्याला किटन हील म्हणतात. सो जास्त उंच नाही आहे, कम्फर्टेबल आहेत एकदम. आणि हे पण तुम्ही लहान मोठं करू शकता. बेल्ट आणि समोरून एकदम साधे एक क्यूट असा बो आहे. लुक वाईज एकदम क्लासी दिसतंय, मिनिमलिस्टिक एकदम, बट एकदम क्लासी. सो आय लव्ड इट. मी बघितल्या मला ऑर्डर करायची इच्छा झाली. ॲक्च्युली पिंक कलर असा आहे की तुम्ही म्हणजे असा नेहमी नाही वापरू शकणार. रेअरली ज्या आउटफिटवरती ॲक्च्युली हे शूज मॅच होत आहे अशाच आउटफिटवरती तुम्ही हे वेअर करू शकता. बट आय थिंक ब्लॅक आउटफिट, ब्लू, डार्क कुठल्याही आउटफिटवरती हे खूप छान दिसणार, उठून दिसणार. आणि आजकाल तर फॅशन आहेच आहे, हे पॉइंटी असे टोज असतात समोर, तर ह्याची फॅशन आहेच. ह्यानी ना आपण अजून जास्त उंच दिसतो, म्हणजे हाईट जरा छान दिसते. सो त्यामुळं मग खूप जण हे असे पॉइंटी टोजवाले शूज वेअर करतात. माझ्याकडे ऑलरेडी 2-3 आहेत पॉइंटी टोजवाले. सो अजून एक ॲडिशन त्याच्यामध्ये. जेवढ्या माझ्याकडे हँडबॅग्स आहेत ना, त्याच्याहून जास्त माझ्याकडे खरं सांगायचं तर शूज आहेत. पण ते कसं जेव्हा आवडतील तसे मी घेत गेलेली आहे. पण हँडबॅगचं मला कलेक्शन करायचं आहे. सो असं तो फरक आहे. पण शूज पण माझ्याकडे भरपूर आहेत, वेगवेगळ्या टाईपचे. बूट्स, सँडल्स, स्पोर्ट्स शूज, भरपूर गोष्टी आहेत. कधीतरी मी ते आपण शेअर करेन तुमच्याबरोबर कलेक्शन. अजूनपर्यंत कधी शेअर नाही केलेलं. आणि मला या सेलमध्ये मिळालेल्या आहेत $40. खूप चांगलं डील मिळालं मला. त्याच्यावरती ना किती डिस्काउंट आहे ते लिहिलं नाहीये, पण मला मिळालेले आहेत हे $40. त्याच्याहून म्हणजे भरपूर महागच असतील. सो असे आहेत माझे नवीन शूज. तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि थोडासा मी आता काम करणार आहे, मला काम कंप्लीट करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे. व्हेरी सून यू विल गेट टू नो. बट येस, त्याच्यासाठी स्टे ट्यून, व्लॉग्स बघत राहा. लवकरच तुम्हाला एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. झालेली आहे संध्याकाळ आणि म्हटलं की आता संध्याकाळची थोडी तयारी करून ठेवते, कारण की आता सगळेजण येतीलच घरी. त्यांचं सुद्धा सी वर्ल्डचं जे टायमिंग आहे ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंतच आहे. आणि चेतन आणि मुलं पण येतीलच त्यांच्या नेहमीच्या वेळेला. सो म्हटलं की जरासं आता किचन क्लीन करून घेते, कारण की परत डिनर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. सो त्यांना विचारेन आणि मगच डिनर बनवेन. 7 पर्यंत होऊन जाणार माझं. ते घरी येतील 5:30ला. त्यानंतर थोडीशी तयारी आणि मग 7 वाजेपर्यंत मुलांना जेवायला वगैरे देता येईल. सो असं सध्या तरी मी प्लॅनिंग केलेलं आहे. वाट बघते चेतनची, म्हणजे आल्यावरच एकत्र चहा करेन मस्त गरम गरम दोघांसाठी सुद्धा. मुलांना पण फ्रुट्स देईन. भरपूर सारे फ्रुट्स आहेत सध्या घरामध्ये, तर तेच खातील असं प्लॅनिंग आहे. आणि आता बाहेरच्या बाजूला जर का मी तुम्हाला दाखवलं तर खूप जास्त ऊन आहे. या बाजूला बॅकयार्डमध्ये बघा खूप जास्त ऊन आहे सध्या. म्हणजे आपण असं म्हणतो ना उतरणारं ऊन, तर ते खूप असते या बाजूला. पण पुढच्या बाजूला खूप आत्ता छान असतं फ्रंट यार्डमध्ये. आणि इव्हन मी आता फाउंटन पण चालू ठेवते, कारण की समर चालू झालेला आहे. तुम्ही हे काय आहे विचाराल मला मागे, तर हे सियाना आणि तिच्या कझिन ब्रदरनी ते काहीतरी लेबल्स बनवून ठेवलेले आहेत. आणि हे बघा इथे आहे आपला फाउंटन. थोडंसं पाणी कमी झालंय, सो आता पाणी भरून घेईन मी. पण समरमध्ये फाउंटन वगैरे स्टार्ट केलं की खूप छान वाटतं. पक्षी पण आजकाल भरपूर यायला लागलेले आहेत. पण आय थिंक आजचा जो व्हिडिओ आहे स्मॉल अँड स्वीट मी इथंच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.